नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त समजत असाल। मी वर्षा और स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता पहिल्या सगळे काही ब्लॉग येत नाहीत, कारण की आपलं दुसरं चॅनल सुद्धा मी ओपन केलेलं आहे, सात्विक रेसिपी, ज्यामध्ये झिरो ऑइल रेसिपीज आहेत। खूप सारे मस्त असे ब्युटी टिप्स आहेत, जे की नॅचरल आहेत। तर निसर्गातून जशा गोष्टी आपल्याला भेटतात, सो तशाच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक वेळेस। आणि तुम्हाला तर माहित आहे, माझा आयुर्वेदावर खूप विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्ट मी आयुर्वेदिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते, शक्य होईल तेवढा। तर त्या चॅनलवर आता सध्या माझा जास्त फोकस आहे, त्यामुळे ह्या चॅनल थोडेफार व्हिडिओ कमी येत आहेत। पण मी ह्या सुद्धा चॅनलला आता पहिल्यासारखं म्हणजे वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते। तर या चॅनलला जसं तुम्ही मला सपोर्ट केला, तसा त्या चॅनलला सुद्धा करा, ही माझी इच्छा आहे तुम्हा सर्वांकडून। आणि आज आहे गुरुवार। गेले गुरुवारी मी हळदी कुंकू ठेवलं होतं, खूप मस्त असा प्रतिसाद दिला तुम्ही। डेकोरेशनची आयडिया सुद्धा मी तुमच्यासोबत 2 ते 3 शेअर केलेल्या आहेत। शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघत जावा आणि मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी टाकलेला आहे की तुम्ही जाऊन चेकआउट नक्कीच करू शकता। तर गुरुवार आहे म्हटल्यानंतर हळदीचं लेपन वगैरे आलंच। तर बऱ्याच जणांचे प्रश्न पडतात की हळदीचं लेपन करायचं कसं। तर हळद घ्यायची, चंदन पावडर घ्यायची, गुलाबजल, गोमूत्र वगैरे घ्यायचं, मिक्स करायचं, उंबरठा आपला सारून घ्यायचा। तर आता गेल्या वेळेस एका ताईने मला कमेंट केली होती की ताई तुमच्याकडे लाकडाचा उंबरठा नाही, मग तुम्ही असं हळदीचं लेपन केल्याला चालतं का? सो तर मी त्यांना असं रिप्लाय, म्हणजे मला जसं माहीत झालं तसं, तर आम्ही राहतो फ्लॅटमध्ये शक्यतो ह्याचे लाकडाचे उंबरठे केले जात नाही। मग ती आपण स्वतः घ्या किंवा मग रेंटने राहा। तर त्याच्यावर उपाय म्हणजे, आता आपल्या चौकटी ही लाकडाचीच असतात, फक्त उंबरा लाकडाचा नसतो। सो तर चौकटीला सुद्धा तुम्ही एक विथ हळदीचं लेपन करायचं आहे आणि खाली जर फ्लोर थोडासा आहे तर तो सडवायचा आहे। तर याचं कारण म्हणजे लक्ष्मी माता आपल्या प्रसन्न राहते। वास्तुदोष असेल तर वास्तुदोष कमी होतो। गायचा तुपाचाच दिवा लावायचा, जेणेकरून वास्तुदोष असेल तर कमी होतो। चला, गुरुवारच्या गोष्टी म्हणजे सगळ्या त्या डेली करतच असो आपण। देवपूजा वगैरे सगळी झाली आणि यांना उपवास होता, त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी मी बनवून दिली होती। आणि ही रात्री म्हटली होती की उंदिओ बनव, कारण की खूप दिवस झाले उंदिओ बनवलं होतं। आणि हिवाळ्यामध्ये सगळ्या भाजीपाला वगैरे भाज्या मार्केटमध्ये असतात, तो इझिली आपण अवेलेबल म्हणजे असतो म्हणून करतो। पण तरी पण 2 ते 3 भाज्या घरात अवेलेबल नव्हत्या। अचानक त्यांनी सांगितलं की संध्याकाळी बनव, म्हणून मी दुपारी 2ला तयारी लागली। आणि उंदिओ करायचं म्हटलं की 2-2.5 तास कन्फर्म जातात, म्हणजे जातात। त्याची प्रिपरेशन वगैरे करायची, मग 2 वाजता मार्केटमध्ये जाऊन मला 2-3 भाज्या आणणं पॉसिबल नव्हतं। पण ठीक आहे, त्या भाज्या नसल्या तर देखील आपण उंदिओ बनवू शकतो। तर घरामध्ये जर याचा मसाले वगैरे खूप साऱ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने उंदिओ केला जातो। तर मी तुमच्या 2 पद्धती शेअर करणार आहे। आज एक पद्धत शेअर करणार आहे आणि दुसरी पद्धत आपल्याला झिरो ऑइल रेसिपी चॅनलवर, म्हणजेच वर्षा आयुर्वेद चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल दुसरी उंदिओची रेसिपी। तर ही झटपट होणारी आहे, कमीत कमी वेळ घेणारी ही रेसिपी आहे आणि जास्त वाटण-घाटण न करणारी रेसिपी, म्हणजे जास्त वेळ लागत नाही। तर या ठिकाणी जर आपल्याकडं फरसण, शेव असतीच घरामध्ये, सो असेल तर ती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यामध्ये पाणी थोडं टाकायचं आहे, सोक करून घ्यायचं आहे। तर त्याची मॅश करून घ्यायची आहे। कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, आपलं खोबरं असतं, सो त्या खोबऱ्याचं कूट थोडंसं टाकून घ्यायचं आहे। मसाले, यामध्ये मी धना पावडर, हळद पावडर, आपलं काळं तिखट आणि थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर, नमक चवीपुरतं, थोडंसं तेल बाइंडिंग येण्यासाठी घेतलेलं आहे, जेणेकरून आपला मसाला एकदम छान होतो आणि पटकन होतो। आता जर शेव नसेल तर या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं कूट फक्त घेऊ शकता, खोबरं घेऊ शकता आणि बेसन पीठ थोडंसं भाजून घेऊ शकता। आणि शेव असेल तर हे घेऊ शकता, किंवा मग टोमॅटोची प्युरी, कोण कांद्याची प्युरी काढतात। सो ते करण्यापेक्षा घरामध्ये फरसण होतं आणि बेसन पीठ आणि फरसण हे दोन्ही एकच काम करतात। आणि ह्या मसाल्याने आपलं उंदिओची ग्रेव्ही एकदम थिक ग्रेव्ही असते, सो ती थिकनेसपणा जो असतो सो तो एकदम मार्केटसारख्या उंदिओसारखा किंवा मग हॉटेलमधल्या उंदिओसारखा दिसतो आणि लागतो। आणि जास्त वाटण-घाटण करायची गरज लागत नाही। आता मातीचं भांडं असेल तर ते उत्तम, नसेल तर तुम्ही नॉर्मल भांड्यामध्ये सुद्धा करू शकता। मातीच्या भांड्यामध्ये मी तेल
एक मोठे 2 ते 3 चमचे घेतले होते आणि मी शक्यतो कमीत कमी तेल यूज करण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप नंतर सांगणच। तर तेल घेतलं, जिरे टाकले, तेजपत्ता टाकला, थोडेसे खडे मसाले टाकले, कढीपत्ता टाकला, मी 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतले होते सो ते टाकले, थोडं नमक टाकून घ्यायचं आहे मी करून आपलं टोमॅटो आहे सो ते मस्त परतलं जाईल। त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही जी मोठी मिरची असते सो ती सुद्धा कट करून यामध्ये टाकू शकता किंवा मग जो आपण मसाला केला आहे सो तो मसाला त्या मिरचीमध्ये तुम्ही मध्ये कट करून भरू शकता। आता जो मसाला आपला केला आहे तो मी वांग्यामध्ये भरण्यासाठी केलेला आहे, आता तो तुम्ही मसाला वांग्यामध्ये आणि मिरचीमध्ये भरू शकता। तुम्हाला जेवढ्या व्हेजिटेबल आवडतात तुम्ही तेवढे व्हेजिटेबल्स ह्या उंदेवमध्ये टाकू शकतात। मी कमीत कमी या ठिकाणी तरी व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी वांगे भरून घेतले आणि 3च मी वांगे घेतलेले आहेत आणि की मोठमोठ्या आकारांचे होते। जर तुम्हाला हा मसाला नसेल करायचा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डायरेक्टली जर प्युरी करायची असेल तर तुम्ही ह्या वांग्याचे अर्धे काप सुद्धा करू शकतात। तर हा मसाला व्यवस्थितपणे वांगे ह्या तेलामध्ये आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी तुम्ही वालात शेंगा, पापडी, पावटा या खूप सारे तुम्ही शेंगा घेऊ शकतात। तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी घरात जे भाज्या अवेलेबल होत्या सो त्या टाकलेल्या, तर शेवग्याची शेंग, गाजर, मटार या भाज्या टाकून घेतल्या आहेत, वांग, बटाटा हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही कच्ची केळी असती सो ती सुद्धा टाकू शकता, रताळू असतो सो ते रताळू सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि पावटा या खूप साऱ्या भाज्या आहेत सो त्या टाकू शकता। तर मी घरात जेवढे होते तेवढे टाकलेले आहेत। त्याचबरोबर जो आपला मसाला वांग्यामध्ये भरला होता तो उरला होता तर तो सुद्धा यामध्ये वरून टाकलेला आहे, कोथिंबीर टाकली, भाजी शिजण्यापुरतं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि जवळजवळ आपल्या अर्धा ते म्हणजे 20 ते 25 मिनिटं ह्या भाज्या आपल्या लो फ्लेमवर शिजवून घ्यायच्या आहेत। सो तर आता आपल्या एकीकडे उंदीर शिजत आहे तोपर्यंत आपण मेथीचे मुठ्या कशा बनवायच्या तर हे बघून घेऊयात आणि एकदम सोपी पद्धत आहे, एकदम क्रिस्पी आणि आतपर्यंत तळल्या जाणाऱ्या ह्या मेथीच्या मुठ्या आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी चपातीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ मी अर्धी वाटी घेतलेलं आहे, बेसन पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे, रवा 2 ते 3 चमचे मोठे घेतलेला आहे, मेथी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली, कोथिंबीर टाकलेली, ओवा टाकलेला आहे, धना पावडर टाकलेली, लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे, त्याचबरोबर चवीपुरतं नमक टाकून घ्यायचं आहे आणि तीळ सुद्धा या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे मोठे टाकून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर लिंबाचा रस थोडासा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर रवा टाकल्यामुळे जर मेथीचे मोठे आहेत क्रिस्पी होण्यास खूप मदत होते, त्याच्यामध्ये छान लागतात आणि गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ सुद्धा याच्यामध्ये सारख्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये तुम्ही थोडी साखर सुद्धा टाकू शकता, पण मी याच्यामध्ये मेथीच्या मुठ्यामध्ये साखर टाकलेली नाही, थोडीशी साखर मी भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे कारण की उंदिओ खट्टा मिठा स्पायसी तिखा असा छान लागतो आणि आपल्या इकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त गोड खाल्लं जात नाही, स्पायसीज भाज्या असतात, पण गुजरातमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये गोड भाज्या असतात, त्याच्यामुळे जास्त गोड नाही पण थोडंसं 1 चमचा मी साखर टाकलेलं आहे। मेथीच्या मुठ्यामध्ये जर तुम्हाला गोड उंदिओ खायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा 1 चमचा साखर टाकू शकता, पण मी भाजीमध्ये टाकलेले आहे त्याच्यामुळे मी मेथीच्या मुठ्यामध्ये साखर टाकणं स्किप केलेलं आहे। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकीकडे आपला उंदिओ सुद्धा तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम लाजवाब तरी तर छान आलेले आहे आणि वास सुद्धा एकदम मस्त घमघमाट सुटत आहे। त्याचबरोबर मातीच्या भांड्यामध्ये उंदिओ लाजवाब एकदम मस्त झालेला आहे, डिलिशियस, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा मस्तपैकी उंदिओ झालेला आहे। आणि हिवाळ्यामध्ये मी करते म्हणजे करतेच, तरी पण 2 ते 3 भाज्या नव्हत्या, वालाची शेंग नव्हती, पापडी नव्हती, केळ टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा स्किप करू शकता, पण मी बनाना टाकत नाही, शक्यतो रताळू टाकत असते पण आत्ता घरात नव्हतं म्हणून केलं नाही। कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलं, लो फ्लेमवर आपल्याला ही मेथीच्या मुठ्या तळून घ्यायच्या आहेत। तर मी 2 स्टेपमध्ये मेथीच्या मुठ्या तळून घेतलेल्या आहेत। पहिल्यांदा लो फ्लेमवरच 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायच्या आहेत, नंतर हाय टू लो मिडियम फ्लेमवर आपल्याला हे मेथीच्या मुठ्या तळून घ्यायच्या आहेत। तर याचं कारण असं की लो फ्लेमवर पहिल्यांदा तळल्यामुळे
मेथीच्या मुठ्या आतमध्येपर्यंत भाजल्या जातात, तळल्या जातात, किंवा मग आपण जर हाय फ्लेमवर जर मेथीच्या मुठ्या तळल्या तर फक्त वरून भाजले जातात, मध्ये मेथी आणि पीठ तसं कच्चं राहतं. त्याच्यामुळं लो फ्लेमवर शक्यतो मेथीच्या मुठ्या तळून घ्यायच्या, मग क्रिस्पी मेथीच्या मुठ्या तळून बनवून तयार होतात. सो तर सगळ्या मेथीच्या मुठ्या तळून तयार झाल्या होत्या. आणि तुम्हाला माहिती असेल मातीचं भांडं मिनिमम गरम असतं 15 ते 20 मिनिटं. तर त्याच्यामुळे मेथीच्या मुठ्या याच्यामध्ये टाकून घेतल्या. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तोडून दाखवले आणि मी खाल्ली सुद्धा. एकदम टेस्टी क्रिस्पी मेथीच्या मुठ्या सुद्धा झाल्या होत्या, एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाल्या होत्या. तर ती मी सगळी भाजी मिक्स केली आणि मेथीच्या मुठ्या खालवर म्हणजे असं केलं. त्याच्यामुळे व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजीचा रस आहे तो मोडला जाईल आणि एकदम खायला छान आणि टेस्टी लागेल. आणि याच्यासोबत ओंदीसोबत पुरी हे कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे.